महाराष्ट्राच्या नागपूर येथील एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा घटनेचा तपशील काल रात्रभर समोर आला. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जिथे एका डॉक्टराच्या मृत्यूच्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. आणि या घटनेने स्थानिक आरोग्य मंडळ, पोलीस विभाग आणि नागरिक समाजात मोठी संभ्रम आणि आक्रोश निर्माण केला आहे. खोचक तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे मृत डॉक्टर संतोष, वय 39 आणि त्यांचे विशेषीकरण यांना त्यांच्या खात्रीशीर वर्तणुकीने ओळखले जात असे आणि ते स्थानिक रुग्णालयात नियमितपणे रात्रव्यवस्थेपाठोपाठ काम करीत होते. परंतु कालच्या रात्री अज्ञात वादातून ते आपल्या निवासस्थानी बेपत्ता होऊन नंतर गंभीर जखमीत आढळून उपचार दरम्यान निधन झाले. घटना लक्षात आल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि प्राथमिक दाव्यानुसार रुग्णालयात उपचारून घेऊन जाताना त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोरील लोकांनी दिली. त्यामुळे पोलीस सुरुवातीला संभाव्य गुन्हेगाराचा शोध घेऊ लागले. पण तपासामध्ये घडलेल्या घनघोर वर्णनानुसार आरोपी म्हणून त्यांच्या स्वतःच्या पोलीस सहकारी, एक उपनिरीक्षक सहाय्यक अधिकारी, पद नाव गोपनीय ठेवा किंवा एक पोलीस अधिकारी म्हणून उल्लेख यावर संशय आला आणि त्यांना सखोल चौकशीत ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी जमा झालेल्या साक्षीदारांच्या निवेदनानुसार त्या रात्री रुग्णालयाच्या आणि परिसरातील सुरक्षा कॅमेऱ्यांवरील काही फुटेज, परिसरातील लोकांची घडामोडी आणि मुलाखतींचे आढावा घेतल्यावर हा पोलीस अधिकारी मृत डॉक्टराच्या अंगणाजवळ किंवा इमारतीच्या जवळ दाखल झाला होता आणि त्याचे वर्तन त्या काळात सामान्य दिसत नव्हते. परिणामी चौकशीत तो नमूद केलेल्या वेळेत त्या ठिकाणी उपस्थित होता असे सिद्ध झाले. पोलीस विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ एका स्वतंत्र तपास समितीची स्थापना केली आहे, ज्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नाव आणि ॲडिशनल पोलीस तपास अधिकारी यांना काम सोपवण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्याला तात्पुरते निलंबित करण्याबाबतचे आदेश जाहीर केले गेले आहेत आणि न्यायिक मार्गाने पुढील कारवाई होण्याची प्रक्रिया चालू आहे. या प्रकरणात फोरेन्सिक विभागाकडून निकोप मागण्या केल्या गेल्या आहेत. सीनवरून नापासलेले नमुने, रक्ताचे नमुने, कपड्यांचे व इतर वस्तूंचे परीक्षण, मोबाईल फोनचे कॉल डायरी व स्थानिक वायफाय किंवा CCTV लॉग तपासणे किंवा पोझिशनिंग डेटा, ज्यामुळे घटनेची खरी कारणे आणि आरोपीचे संभाव्य प्रेरणेचे तत्व उघड करणे अपेक्षित आहे. आणि या सर्व तपासणीसाठी राज्यातील सर्वोत्तम फोरेन्सिक प्रयोगशाळांशी समन्वयात काम चालवले जात आहे. स्थानिक प्रशासनाचे आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या घटनेवर आपली चिंता व्यक्त केली असून त्यांनी आश्वासन दिले आहे की घटना कडकपणे आणि पारदर्शक पद्धतीने तपासली जाईल आणि दोषींना कायदेशीर व शिस्तबद्ध कारवाईला सामोरे जावे लागेल. कारण आरोग्य अधिकारी आणि पोलीस अधिकारी अशा संवेदनशील भूमिका पार पाडतात आणि त्यांच्या वर्तनाच्या कोणत्याही अपवर्तनेमुळे जनतेचा शासन व कायदा यातल्या संस्थांवरील विश्वास धोक्यात येऊ शकतो. मृत डॉक्टरांच्या कुटुंबियांनी हळहळ व्यक्त करताना सांगितले की त्यांचा तो एक नम्र, समर्पित आणि सर्वसमावेशक वैद्यकीय व्यावसायिक होता, जो आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णांना प्राधान्य देणारा होता आणि ते त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे शक्तिशालीपणे न्याय मागत आहेत. त्यांनी सुरक्षिततेसाठी CCTVची योग्य व्यवस्था, बाहेरच्या व्यक्तींची तपासणी, रात्रीच्या शिफ्टमधील सुरक्षा रक्षकांची संख्या व त्यांच्या कारवाईची प्रक्रिया स्पष्ट करणे आवश्यक आहे. स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि काहींनी हा प्रकार केवळ वैयक्तिक वाद नसून सामाजिक व्यवस्थेच्या काही खोळंब्यांच्या परिणामस्वरूप घडलेला गंभीर विषय म्हणून पाहण्याची आग्रह धरली आहे. तर काहींनी तातडीने दोषींवर कठोर शस्त्र कारवाईची मागणी केली आहे. तपासात पुढील टप्प्यांमध्ये फोरेन्सिक अहवाल, साक्षीदारांच्या अधिकृत निवेदनांचे रेकॉर्ड, आरोपी व पीडित यांच्या दरम्यानचे कोणतेही आधीचे वाद,
मोबाईल आणि आर्थिक व्यवहार यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियामार्गे सार्वजनिकपणे तपशीलवार माहिती देण्यात येईल अशी अपेक्षा आहे. आणि स्थानिक लोक तसेच आरोग्य संघटनांनी देखील या प्रकरणाचे नियमितपणे मागोवा घेत राहण्याचे आश्वासन दिले आहे. अखेर असा गंभीर आणि संवेदनशील प्रकारचा प्रकार घडल्यामुळे सामाजिक विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी प्रशासनाला आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना अत्यंत पारदर्शक, वेगवान आणि निष्पक्ष पद्धतीने तपास करावा लागेल. कारण केवळ दोषींना शिक्षा देणेच नव्हे, तर अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी संस्थात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. या घटनेची चौकशी, फोरेन्सिक अहवालांनुसार पुढील कायदेशीर कारवाई आणि समाजाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया कशी पार पडते याकडे सगळेच लक्ष ठेवून आहेत. आणि या प्रकरणातील पुढील अद्यतने स्थानिक पोलीस स्टेशन आणि न्यायालयीन कारवाईनंतर केली जातील. धन्यवाद.